आपल्याला काम मिळावं, पगार आणावा, बायकोला पुत्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न पाहून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता. आणि त्या जंगलातील डोंगरातील एका खाणीत त्याला काम मिळालं होतं. या जंगलात कामी आणि निवारा मिळाल्याने भीमा खुश होता. तो जणू आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला टक्करच देत असे. आणि टिका उचलता डोंगर मागे सरकत होता. त्याने सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड बसत कारण त्याला पगार मिळत होता. पण 6 महिन्यात ही खाण बंद पडली. भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजलं की आपली खाण बंद पडली, आपलं काम सुटलं. ही वार्ता ऐकून भीमा भांबावला आणि तो घरी निघाला. तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगाळ्याकडे खेचली. ती राख मड्याची होती. बेकार असेल एखादं बिचार, कंटाळा असेल, सुटलं असेल एकदाचं असं तो मनाला सांगू लागला आणि तो तिथून निघाला. तोच त्या राखेत काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. तसा भीमा पुढे आला. तिने वाकून निरखून पाहिलं. त्या राखेच्या ढिगाळ्यात साधारणपणे 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. त्याने ती पटकन उचलली. 1 तोळा सोनं! तेही मड्याच्या राखेत! मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग मिळाला. तो नदी नाल्यात स्मशान वाटा धुंडावू लागला. मड्याची राख गोळा करून तो ती चाळणीने चावू लागला आणि त्यातून सोनं मिळवू लागला. पाडी, मुदी, पुतळा काही ना काही तो दरच घरी घेऊन येऊ लागला. सकाळी कुर्ल्याला जाऊन हे सोनं विकून रोख रक्कम घेऊन येत असे आणि घरी येत्यावेळी नापदा म्हणजेच त्याच्या मुलीसाठी खजूर आणायचा. भीमाचा नवा धंदा चांगला चालला होता. तो मड्याची राख चालून जगत होता. त्यामुळे त्याला जगणारी मरणं यातील अंतरच माहीत नव्हतं. जो मरतेवेळी दाढेत 1 तोळा सोनं घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. तो दिवस रात्र स्मशान वाटेत धुंडत राहायचा. मढं हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. तो मड्याशी एकरूप झाला होता. त्याची बायको त्याला म्हणाली, असलं विचित्र काम नको आपल्याला. मडं, सोनं, संसार, मड्याची राख हे सगळं विचित्र आहे. तुम्ही दुसरं कुठलं तरी काम पहा. तो चिडक्या स्वरात म्हणाला, तू म्हणू नकोस. माझी चूल बंद पडली तर पेटवायला कोण येणार आहे का? हे त्याचं चिडकं स्वर ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली. तो बाहेर पडला तरी सगळीकडे घोर अंधार होता. निशब्द शांतता नांदत होती आणि भीमा निघाला होता. डोक्याला टापर बांधली होती, वर पोत्याची खोळी घेतली होती आणि कंबर देखील बांधली होती. सोबत एक पहार घेऊन भीमा ढेंगा टाकीत होता. त्याला कसलीही भीती नव्हती. फक्त सकाळी पोलका, पातळ, लुगडं, खजूर एवढाच विचार तो करीत होता. आज तो बिथरला होता. वातावरण घुमत होतं. क्षणोक्षणी गंभीर होत होतं. एखादा कोल्याचं टोक मधूनच झुकीत येऊन निघून जात होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठेतरी घुबडाचा गोंध या बेसुद्धीत भर घालत होतं. आज ते निर्जन जंगल ओसाड दिसत होतं. भीमा गावाजवळ आला. त्याने गावाकडून वाकून पाहिलं. कोणीतरी खाकरल्याचा आवाज येत होता. एखादा दिवा डोळवण्यात कवीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरला. आजच्या त्या मेलेल्या सावकाराची नवी घर शोधू लागला. आयुष्यात आजच तो प्रथमच बैबीत आला होता. पण दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो भजन झाला. आपला घाम पुसून टाकून बोरीत उतरला. प्रेताच्या काखेत हात घालून ते प्रेत उपसून वर काढलं. धडधडीत ताटलेलं मडं त्याच्या समोर त्या बोरीत उभं होतं. भीमानं प्रेताचे हात चापसून पाहिले. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. भीमानं ती ओरबडून काढली. तोच गावची कुत्री जागी झाली आणि कुत्र्याने गाव चालू केलं. अरे कोल्ह्याने मडं खाल्लं वाटतं असा कुठून तरी आवाज आला. ते ऐकून भीमा घाबरला. त्याने पुन्हा बोटं प्रेताच्या जबड्यात घातली. चारही कोपरे चापसून पाहिले आणि या गडबडीनं पहिला बोटं काढून नंतर प्रहार काढण्याऐवजी भीमानं पहिला प्राणच काढली. घटकन त्याची बोटं त्या प्रेताच्या जबड्यात अडकली. अत्यंत वेदना अंगात वळवळत होती. गावाकडून कंदील घेऊन येत असलेले लोक त्याला दिसू लागले. हेच खरं भूत मला पकडून देणार. सारी शक्ती कुठून ते प्रेतावर प्रहार करू लागला. भडव्या सोड मला, जोर जोराने ओरडू लागला. गावकरी जवळ चली होती. भीमा अडकला होता. तिने पुन्हा प्राण प्रेताच्या जबड्यात घातली आणि त्यातून आपली बोटं बाहेर काढली. पण त्यावेळी ती कापली गेली होती. फक्त चमडीत चिटकून लोंबत होती. तशीच मुठी धरून भीमानं ते दुर्बळ काढली. तो घरी येऊपर्यंत तापाने फणफणत होता. दुसऱ्याच दिवशी त्याची ती बोटं कापून काढण्यात आली आणि त्याच दिवसापासून खाणीतलं काम पुन्हा चालू झालं. ही वार्ता ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण त्याची ती डोंगर फोडणारी बोटं, तो स्मशानातील सोन्यासाठी गमवून बसला होता. धन्यवाद.